नमस्कार, रामकृष्ण हरे. आज आपण कवी कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध आणि सुंदर अशा कवितेचं रसास्वादन करणार आहोत आणि त्याचबरोबर कुमार आशुतोष याच्याकडून तिची चालसुद्धा ऐकणार आहोत. कवितेचा भाव असा आहे की कवी म्हणतो की आपल्या नात्याला कुठलंही नाव देऊ नकोस, कारण नाव आलं की मर्यादा येतात, सक्ती येते, स्वामित्व येतं. तुझं आणि माझं नातं असं आहे की ज्यामध्ये कुठलंही स्वामित्व नाही आहे, ज्यामध्ये केवळ मधुर भावना आहे, स्नेह आहे, केवळ समर्पण आहे, एक संवेदना आहे. प्रेम घेणं नाही तर प्रेम देणं आहे आणि देऊनही त्याची वाच्यता नाही, प्रदर्शन नाही, कुठली उर्मी नाही, केवळ एक संवेदना आहे. म्हणून या नात्याला कुठलंही नाव देऊ नकोस. आपल्याकडे नात्यांची वेगवेगळी नावं आहेत, जसे की आई, वडील, बहीण, बंधू, मित्र, प्रियसी, सखा, देव, भक्त, गुरु, शिष्य. तुझ्या आणि माझ्या नात्यामध्ये हे सगळं तर आहेच. जसं की देवभक्ताची स्नेहता, गुरु शिष्याची एकता, दोन मित्राची सख्यता, आईवडिलांची वात्सल्यता आणि मैत्रीण किंवा प्रियसी किंवा पतीची मधुरता, हे सगळं तर आपल्या नात्यामध्ये आहेच. पण यापेक्षाही केवळ एक भावना, शब्दातीत अवस्था, एक अनुभव आणि केवळ त्या मधुरतेची अनुभूती. म्हणून आपल्या नात्याला कुठलंही नाव देऊ नकोस, कारण या नात्याला जर तू नाव दिलंस तर सर्वसामान्य माणसांना की जे नात्यामध्ये अडकलेले आहे, शब्दांमध्ये अडकलेले आहे, मर्यादेमध्ये अडकलेले आहेत, त्यांना ते कळणार नाही. शब्द किती गोड आहे बघा. नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही. आपल्या नात्याला कुठलंही नाव देऊ नकोस, कारण आपलं भावनेच्या स्तरावर, केवळ संवेदनेच्या स्तरावर असलेलं जे नातं आहेत, या नात्याची जाणीव सर्वसामान्य लोकांना कशी होईल, कारण ते फक्त शब्दांमध्ये अडकलेले आहेत. त्यासाठी उदाहरण देतात. आकाशामध्ये अनेक तारे आहेत. काही ताऱ्यांची नावं लोकांना माहिती असतात, जसं शुक्र आहे, शनी आहे, ध्रुव आहे. अशा दिसणाऱ्या ताऱ्यांची नावं माहिती आहेत. पण या ताऱ्यांच्या पलीकडंही व्यापक, तेजस्वी, शीतलतेने व्यापलेले अनेक तारे आहेत. परंतु त्या ताऱ्यांची जाणीव सर्वसामान्यांना आहे कुठे? म्हणून साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही, नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही. या विचाराला पुष्ट करण्यासाठी दोन उदाहरणं दिलेत, अतिशय गोड आणि मधुर आहेत. बघा. ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला, स्वर मेघ मंजुळाचा बरसे दिशात दाही. एखादं गाणं म्हटलं की ते कुठल्या तरी तालामध्ये बांधलेलं असतं. केहरवा, दादरा, त्रिताल, झुमरा आदी आदी. किंवा रागाच्या बाबतीमध्ये यमन, भूप, मल्हार, भैरवी इत्यादी. परंतु व्यापक अशा मेघातून निर्माण होणारा मंजूळ स्वर की ज्याची बरसात 10 दिशांमध्ये होते, त्याला कुठल्या तालामध्ये बांधावं, त्याला कुठल्या स्वरामध्ये बांधावं, म्हणून सर्वसामान्य गाण्याची जाणीव लोकांना होईल. परंतु जो अमर्याद स्वर आहे, जो मंजूळ आहे, 10 दिशेमध्ये ज्याची बरसात आहे, त्याची जाणीव कशी सर्वसामान्य होणार? म्हणून तुझ्या आणि माझ्या नात्याला जर नाव दिलं तर ते नाही कळणार सर्वसामान्यांना. शेवटच्या 2 गोळी तर खूपच गोड आहे. गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा, मंजिल की जयाची तारांगणात राही. ज्या दिव्य तेजस्वी शीतल ताऱ्याची मंजिल अर्थात मुक्काम, ठिकाण, राहण्याचं स्थान हे केवळ तारांगण आहे. शीतल अशा तारांगणामध्ये ज्याचं अस्तित्व आहे, अशा तेजस्वी शीतल ताऱ्याचा पत्ता गावामध्ये असलेले जे दिवे आहेत की ज्यांची मर्यादा फक्त आपल्या जवळ असलेली जागा दाखवणं आहे, सगळा रस्ता इथे दाखवू शकत नाही, केवळ काही मर्यादेपर्यंत रस्ता दाखवणारे गावातले दिवे, त्या गावातल्या दिव्यांना
तारांगणामध्ये राहणाऱ्या त्या तेजस्वी ताऱ्याचा पत्ता कसा पुसावा, त्याचा पत्ता फक्त त्यालाच माहिती. तसं तुझं आणि माझं जे नातं आहे हे नातं शब्दांच्या, मर्यादेंच्या, लौकिकाच्या पलीकडं आहे. म्हणून मी तुला सांगतोय की नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही, कारण साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही. अतिशय हृदयाला मधुर करणारी आणि संवेदना वाढवणारी ही शब्द आहेत. फक्त पोटाची भूक ज्यांची त्यांच्यासाठी हे शब्द नाही आहेत. ज्यांची मनाची बुद्धीची भूक निर्माण झाली त्यांच्या जीवनाला रसमय करून टाकणारे हे शब्द आहेत. आता ही कविता, हिचा उपयोग आत्ता आलेला पाठीमागे चित्रपट नटसम्राट त्यामध्ये खूप चांगला उपयोग करून घेतला होता कुमार आशुतोष. त्याच्याकडून या चालीचं हे आस्वादन आपण घेऊया. नात्यास नाव पुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही. नात्यास नाव पुल्या देऊ नकोस काही, साऱ्या